किरण सामंत यांनी लोकसभेसाठी तिकीट मागितलं तर त्यात चूक नाही असं दीपक केसरकर म्हणाले। वरिष्ठ नेते रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेबाबत योग्य निर्णय घेतील असं नितेश राणेंनी म्हटलंय। पक्ष ठरवत असतो की कोणाला खासदार बनवायचं, परंतु प्रत्येकाला तयारी करायलाच लागेल। किरण सामंत साहेब हे एक चांगले उमेदवार आहेत। त्यांचं चांगलं अस्तित्व सिंधुदुर्ग रत्नागिरी दोन्ही जिल्ह्यामध्ये आहे आणि त्यांनी खासदार म्हणून तिकीट मागण्यामध्ये काही चूक नाही आहे। आणि जर त्यांनी तिकीट मागितलेलं असेल तर त्यांचे चाहते त्यांना भावी खासदार असं म्हणत असतील तर तो त्यांचा अधिकार आहे। तो लोकशाहीमध्ये प्रत्येकाला तो अधिकार आहे। इथे 7 लाख मतं ही भाजपची ऑन रेकॉर्ड आहे, जी इलेक्शन कमिशन मध्ये पण त्याची माहिती आहे। तर मग इथे कमळ सोडून दुसरा कोण खासदार येणं हे कदाचित कार्यकर्त्यांना आणि मतदारांना आवडणार नाही। पण तरी उदय सामंत जी असतील, केसरकर जी असतील, आमचे मुख्यमंत्री साहेब असतील आणि आमचे भारतीय जनता पक्षाचे देवेंद्रजी आणि आमचे वरिष्ठ असतील, राणे साहेब असतील किंवा पार्लमेंटरी बोर्ड असतील, हे सगळे वरिष्ठ नेते बसून योग्य तो निर्णय घेतील जेणेकरून महायुतीचा खासदार इथे जिंकेल।